बुलढाणा जिल्ह्याचा वीरपुत्र संतोष मोरेया यानं ऑपरेशन सिंदूर दरम्यान या जवानानं पाकिस्तानावर हल्ला केला। मुख्य म्हणजे जखमी अवस्थेत देखील त्यानं हे हल्ले सुरूच ठेवले। यामुळे जवान संतोष मोरेया याला शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातील संतोष मोरे या भारतीय सैनिकानं ऑपरेशन सिंदूर दरम्यान दाखवलेल्या अद्वितीय शौर्याबद्दल त्याचा शौर्य पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। या मोहिमेदरम्यान संतोष मोरे यांनी पाकिस्तानावर तब्बल 52 तोफगोळे डागले। दरम्यान शत्रूकडून झालेल्या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती। मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी हार न मानता एका हातानंच पुन्हा 14 फायर करत शौर्याची पराकाष्ठा दाखवली। त्यांच्या या धाडसी कामगिरीची दखल घेत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भारत सरकारकडून शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आलं होतं। हा पुरस्कार नुकताच 28 मार्चला सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। मी 34 मराठा फील्ड रेजिमेंट कॅसिनो 2 मध्ये कार्यरत आहे। मला नुकत्याच मागच्या गत स्वातंत्र्य दिनी शौर्य पुरस्कार अनाउन्स झाला होता। आता 28 मार्च 2026ला मी तो लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांच्या हस्ते तो रिसीव्ह केलेला आहे। मी ऑपरेशन सिंदूरमध्ये 7 ते 10 मे दरम्यान झालेल्या पाकिस्तानवर हल्ले करताना मी 52 तोफगोळे फायर केले होते। दरम्यान मला 9 तारखेला रात्री पाकिस्तानी आर्टिलरी काउंटर फायरिंगमध्ये मला त्यांच्या आरटी फायरिंगच्या स्प्लिंटरचा तुकडा लागला होता माझ्या उजव्या हातामध्ये। मी डाव्या हाताने फायरिंग करून 14 राऊंड पाकिस्तानवर मारले। याची दखल घेत मला भारत सरकार व रक्षा मंत्रालयाने शौर्य पुरस्कार अनाउन्स केला होता आणि आता मी तो रिसीव्ह केलेला आहे।